गेल्या काही वर्षात डाळिंबावर तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी पुरता हैराण झाला होता। अनेकांनी तर डाळिंबाच्या बागा मोडून टाकल्यात। हीच बाब लक्षात घेऊन नुकतेच इंदापूरमध्ये डाळिंब परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। डाळिंबावर पडणाऱ्या रोगापासून ते निर्यातीपर्यंतचं मार्गदर्शन ह्या परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करण्यात आलं। शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतीतलं अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचवण्याकरता सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली। नुकतंच इंदापुरात डाळिंब परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। नगदी पीक म्हणूनच शेतकरी डाळिंबाची लागवड करतात, त्यामुळे गेल्या काही वर्षात राज्यात डाळिंबाचं क्षेत्र वाढलंय। मात्र डाळिंबावर पडणाऱ्या तेल्या आणि बुरशी रोगांमुळे डाळिंब उत्पादक शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे। सोलापूरच्या डाळिंब संशोधन केंद्रानं डाळिंबाविषयी मोठ्या प्रमाणात संशोधन केलंय। ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं इंदापुरात डाळिंब परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। शेतकऱ्याला दर्जेदार डाळिंब उत्पादनासाठी आणि रोगावर नियंत्रण आणण्यासाठी भारत सरकारच्या डाळिंब संशोधन केंद्राने कुठल्या प्रकारचं संशोधन केले या ठिकाणी शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या डाळिंबविषयक तज्ञ मंडळी बोलवल्या। शेतकऱ्यांना मर रोग किंवा इतर रोग याच्यामुळे जे उत्पन्नावर उत्पन्नामध्ये घट होते त्याच्यावर नियंत्रण मिळवायचं, रोगांवर किडींवर नियंत्रण मिळवून उत्पन्नाची क्वालिटी चांगली काढण्यासाठी त्याची आवश्यकता आहे। राज्यात 1,44,000 हेक्टर क्षेत्र डाळिंबाखाली आहे। देशातल्या एकूण डाळिंबांच्या जवळपास 70% डाळिंबाचं उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होतं। डाळिंबाची निर्यात वाढवण्याकरता तसंच डाळिंबावर येणाऱ्या किडी आणि रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणं आवश्यक असल्याचं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं। जेणेकरून निर्यातीच्या बाबतीमध्ये मग कृषी विभाग असेल, आपेड असेल, या वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून निर्यातीला आपल्याला कसा मोठ्या प्रमाणामध्ये चालना देता येईल। आणि दुसऱ्या बाजूला की वेगवेगळे अटॅक डाळिंबावरती सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत आणि अशा काळामध्ये कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून सुद्धा त्याच्यावरती भरीव पद्धतीनं संशोधन होणं अत्यंत गरजेचं आहे। तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हैराण असून त्यापासून कायमची सुटका होईल या आशेनं राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या डाळिंब बागायतदारांनी या परिषदेला हजेरी लावली। यातून आपल्याला रोगावर नियंत्रण मिळवता यावं, कीड रोग, मर रोग आणि उत्पन्न वाढवावं यातून माहिती मिळेल ह्या परिषदेतून, ह्याच हिशोबाने मी आलेलो आहे। या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना नवा आत्मविश्वास देण्यासाठी अशा प्रकारच्या परिषदांचं राज्याच्या विविध भागात आयोजन करण्याची आवश्यकता आहे। राष्ट्रीय अजैविक तण व्यवस्थापन संस्था आणि श्रीराम फलोत्पादक संघाच्या वतीनं या डाळिंब परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। जावेद मुलानी, झी मीडिया, इंदापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।